या व्हिडिओमध्ये आपण पुढचा प्रश्न 5वा प्रश्न सोडवणार आहोत. हा आहे पेपर मार्च 2024चा पेपर आहे. ओके. 5वा प्रश्न आहे राईट रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन एक्झाम्पल. एक्झाम्पल हा दिला आहे ना, त्यासारखा एक रिलेटेड वर्ड काही राहिलेले 4 यांचे इथं रिलेटेड म्हणजे त्याच्या संबंधितचे शब्द आपल्याला लिहायचे. स्टुडंट मग क्लेवर आहे, स्टुडंट गुड स्टुडंट. ओके, हा रिलेटेड वर्ड आहे. स्टुडंट ॲक्टिव्ह. ओके, त्याच्यानंतर स्टुडंट हार्ड वर्किंग स्टुडंट. ओके, हार्ड वर्किंग आहे. त्यानंतर स्मार्ट स्टुडंट. अशा प्रकारचे शब्द रिलेटेड शब्द आपल्याला लिहायचे विद्यार्थ्याच्या रिलेटेड. ओके, त्यानंतर पुढचं जे आहे ते वर्ड चेन. ओके, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब्स and add 4 words each beginning with the last letter of the previous word. म्हणजे काय करायचं इथं, याच्यापुढे आपल्याला सगळे वर्ब्स लिहायचे. पण वर्ब्स कसे लिहायचे, आता हे डब्ल्यूनी शेवट झाला, GROWनी शेवट झाला, तर आपल्याला डब्ल्यूनी स्टार्ट होणारा वर्ब लिहायचा आहे. वर्ब म्हणजे क्रियापद लिहायचं. मग वर्क आहे. आता केनी एंड झाला, केनी सुरू होणारा आहे शब्द कीप. कीप हा वर्ब आहे. त्याच्यानंतर पी आला, मग पी फॉर प्ले आहे. वाय आला, वाय फॉर यॉन्स आहे, यॉन्स. ओके, यॉन, यॉनिंग म्हणजे आपण जांभई देतो ना ते. ओके, अशा पद्धतीने हे सगळे वर्ब्स आहेत. वर्ब्स म्हणजे क्रियापद. त्यांनी दिलं क्रियापद तर आपल्याला क्रियापदच लिहावं लागतं. त्यांनी दिलं नाऊन तर आपल्याला नाऊनच लिहावं लागतं. ओके, ज्या पद्धतीचं इथं पार्ट ऑफ स्पीच दिलं जाईल त्या पद्धतीचं आपल्याला लिहावं लागतं. नाऊन, वर्ब, ॲडवर्ब काय असेल ते त्या पद्धतीने लिहावं लागतं. ओके, त्यानंतर पुढचं जे आहे डू ॲज डायरेक्टेड, अटेम्प्ट एनी वन, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग फ्रेज. मग या फ्रेजचा वापर करायचा आहे. फ्रेज म्हणजे शब्दांचा समूह. मग त्या फ्रेजचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे, एक सेंटेन्स बनवायचं आहे, वाक्य बनवायचं आहे. मग काय आहे, टू बी अफ्रेड ऑफ. टू बी अफ्रेड ऑफ, मग आपण असं वाक्य लिहू शकतो, आय एम अफ्रेड ऑफ. अफ्रेड, आय एम अफ्रेड ऑफ स्नेक्स. स्नेक्स म्हणजे साप. आय एम अफ्रेड ऑफ स्नेक्स. अफ्रेड ऑफ म्हणजे काय, तर भीती आहे. ओके, मग कशाची भीती, सापांची भीती. मला सापांची भीती आहे. ओके, सो टू बी अफ्रेड. टू बीच्या जागी आपल्याला काय करायचं आहे, टू बीचं रूपला वापरायचं आहे, ते म्हणजे ॲम. ॲम, इज, आर, वॉज, वेअर, जे काय असेल. ओके, मग ही इज अफ्रेड ऑफ स्नेक्स असं पण होईल, आय एम अफ्रेड ऑफ स्नेक्स असं पण होईल. ओके, जे तुम्ही लिहाल ते बरोबर आहे. फक्त टू बीच्या जागी ते टू बीचं रूप आलं पाहिजे. ॲम, इज, आर, वॉज, वेअर, विल, शाल. ओके, त्यानंतर पुढचं आहे ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. मग याच्यामध्ये आपल्याला क्लॉज ॲड करायचं. क्लॉज म्हणजे एक प्रकारे वाक्यच आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला दुसरं वाक्य ॲड करायचं. हे वाक्य दिस इज अ क्लासरूम. ओके, याच्यामध्ये आपल्याला क्लॉज ॲड करायचं. क्लॉज म्हणजे एक प्रकारे ज्याला सबऑर्डिनेट कंजंक्शन असतं किंवा कोऑर्डिनेट कंजंक्शन असतं. ओके, म्हणजे अँड, ऑर, बट. ओके, हे कोऑर्डिनेट कंजंक्शन झाले. सबऑर्डिनेट कंजंक्शन झाले बिकॉज, देअर फॉर. मग अशा पद्धतीचे आपल्याला तिथं वापरायचं. ओके, सो दिस इज अ क्लास वेअर आय लर्न इंग्लिश असं आपण म्हणू शकतो. ओके, दिस इज अ क्लासरूम वेअर आय लर्न इंग्लिश. म्हणजे हा तो क्लासरूम आहे जिथं मी इंग्रजी शिकतो. ओके, हे झालं. अशा पद्धतीने आपण काय करतो आहे, क्लॉज ॲड करतो आहे. त्यानंतर पुढचं आहे अटेम्प्ट एनी वन, ॲड प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड. प्रिफिक्स म्हणजे आधी येणारं, सफिक्स म्हणजे नंतर येणारं. ओके, मग आता इथं मॅनेज आहे. मॅनेजचं काय होईल, मॅनेजला आपण काय करूया, सफिक्स ॲड करूया. मग त्याचं झालं मॅनेजमेंट. काइंडचा आपण प्रिफिक्स ॲड करूया, अनकाइंड. ओके, अशा पद्धतीने आपण प्रिफिक्स सफिक्स ॲड करून शब्द बनवू शकतो. हे काइंडनेस पण होईल, मॅनेजचं मिसमॅनेजमेंट पण होईल. ओके, अशा पद्धतीने आपण प्रिफिक्स सफिक्स ॲड करू शकतो. त्याच्या पुढचं आहे मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड. मग हा शब्द वापरून आपल्याला काय करायचं, सेंटेन्स बनवायचं. मग सेंटेन्स काय सोपं आहे, शी कॅन मॅनेज हर गोल. आपण असं म्हणूया, शी कॅन मॅनेज हर टाईम म्हणूया आपण, गोलपेक्षा टाईम सोपं आहे.
शी कॅन मॅनेज हर टाईम, हे मॅनेज आपण या शब्दामध्ये वापरलं. ओके, शी कॅन मॅनेज हर टाईम. आता हा आपल्याला काय वापरायचा पुढचा शब्द, काइंड हा वाक्यामध्ये वापरायचा. मग आपण काइंड हा वाक्यामध्ये इकडं वापरूया. इकडं टीचर इज व्हेरी काइंड टू ऑल स्टुडंट. टू ऑल स्टुडंट. मग याच्यामध्ये काय करायचं, फक्त आपल्याला हे शब्द आपल्या वाक्यामध्ये वापरता येतात. वाक्यात उपयोग करा. काइंड इथं वापरला आहे, मॅनेज इथं वापरला आहे. अशा पद्धतीने आपण सोडवू शकतो. ठीक आहे. थँक्यू.